सर्वांना नमस्कार. आज आपण जीवन कौशल्य या सत्रांतर्गत समस्या निराकरण या कौशल्याविषयी माहिती पाहणार आहोत. मी शिवाजी आवटी, ज्येष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिक, आपणासोबत समस्या निराकरण या कौशल्याविषयी माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण समस्या निराकरण म्हणजे नेमके काय हे पाहू. समस्या मग ती लहान असो किंवा मोठी, समस्या म्हणजे आपल्या जीवनात येणारी अवघड परिस्थिती. यामधून बाहेर येण्यासाठी आपण मार्ग शोधत असतो. जीवनातील समस्या परिणामकारकरित्या सोडवण्यासाठी आपण किती समर्थ आहोत यावर आपले यश अवलंबून असते. समस्या दूर करून आपल्या जगण्याचा मार्ग सोपा करायचा असतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनाची ध्येय निश्चित करीत असतो, उद्दिष्ट निश्चित केलेली असतात. प्रत्येकाची विशिष्ट अशी महत्वाकांक्षा असते. यावरूनच आपणास समस्या निराकरणाची व्याख्या पुढील प्रमाणे करता येईल. पहिली व्याख्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जीवन ध्येयाच्या किंवा महत्वाकांक्षेच्या मार्गातील असंख्य समस्यांना, अडचणींना व अडथळ्यांना तोंड देऊन मार्ग काढण्याची क्षमता म्हणजे समस्या निराकरण क्षमता होय. या समस्या सोडवून मनुष्य पुढे मार्गक्रमण करत असतो. समस्यांचे निराकरण झाल्यानंतरच इच्छित ध्येयाचा, महत्वाकांक्षेचा मार्ग मोकळा होत असतो. समस्या निराकरणाची दुसरी व्याख्या या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. कोणतीही समस्या विचार प्रक्रियेच्या आधारे योग्य ती कृती करून वर्तनात योग्य ते बदल घडवून यशस्वीरित्या सोडवणे म्हणजे समस्या निराकरण होय. वरील व्याख्येमध्ये विचार प्रक्रियेला महत्व दिले आहे. मानवाला विचार शक्तीचे अलौकिक असे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. विचार करणे ही मानवाला मिळालेली एक दैवी देणगी आहे. म्हणून आपण समस्या निराकरणात विचारांचे उपयोजन नेमके काय आहे हे या ठिकाणी पाहू. विचारांचे उपयोजन कशा प्रकारे साधारणपणे समस्या निराकरणामध्ये होते याविषयी आपण माहिती पाहू. आपल्या सभोवती असणाऱ्या बाह्य जगातील सर्व सजीव व निर्जीव वस्तूंच्या विचार प्रक्रियेत उपयोग करीत असतो. त्याचप्रमाणे विचार करताना ज्या मानसिक प्रक्रियांचा किंवा मनोव्यापारांचा उपयोग करतो त्याचे स्वरूप आपणास आकलन होणे आवश्यक असते. संवेदना, अवबोध, प्रतिमा, संकल्पना व कल्पना या मानसिक प्रक्रियांच्या आधारे आपले सर्व मनोव्यापार चाललेले असतात. विचार प्रक्रियेची ही अत्यंत महत्वाची व उपयुक्त साधने आहेत. म्हणून याबाबत माहिती असणे आपणा सर्वांना आवश्यक आहे. मनुष्य ज्ञान ग्रहणाचे काम आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फत करत असतो. आपणास बाह्य जगाचे ज्ञान हे ज्ञानेंद्रियांमार्फत होत असते. ही ज्ञानेंद्रिये प्रामुख्याने नाक, कान, त्वचा, जीभ, डोळे ही 5 आहेत. सर्वप्रथम ज्ञानेंद्रियांना संवेदना होणे ही प्रथम मानसिक प्रक्रिया आहे. या ठिकाणी संवेदनाचा विचार आपण करतोय की ज्ञानेंद्रियांना संवेदना होणे ही प्रथम मानसिक प्रक्रिया असं म्हटलेलं आहे. आणि त्या संवेदनांना अर्थ प्राप्त होणे म्हणजे अवबोध होणे ही दुसरी मानसिक प्रक्रिया आहे. अवबोध होणे किंवा अनुभव होणे ही महत्वाची प्रक्रिया आहे, कारण हा विचार प्रक्रियेचा कच्चा माल असतो. संवेदनांना अर्थ प्राप्त होणे म्हणजे अवबोधाचे ठसे जतन करण्याचे अलौकिक देणगी माणसाला लाभलेली आहे. म्हणून त्याच्या आधारे आपण विचार करू शकतो. उद्दीपक समोर नसताना गतानुभवांचे पुनर्जीवन होते व याला प्रतिमा आपण असं म्हणतो. सर्व ज्ञानेंद्रियांशी संबंधित विविध प्रकारच्या प्रतिमा आपण जागृत करू शकतो. उदाहरणार्थ आपण
डोळ्यासमोर पाण्याचा धबधबा नसतानाही आपण धबधब्याची दुर्ग प्रतिमा उभी करू शकतो. मंदिरातील घंटेचा आवाज येत नसतानाही त्या घंटेच्या आवाजाची श्राव्य प्रतिमा आपण अनुभवू शकतो. तोंडात आंब्याची फोड नसतानाही आंब्याच्या मधुर रसाची किंवा मधुर चवीची रस प्रतिमा आपण तयार करू शकतो. खडबडीत किंवा मऊ भागाचा स्पर्श जाणवू शकतो. याचबरोबर आपण प्राजक्ताची फुलं नसतानाही त्यांची गंध प्रतिमेचा आस्वाद घेऊ शकतो. म्हणून प्रतिमांच्या या पुनरुज्जीवनाला आपण स्मृती असं म्हणतो. विचार प्रक्रियेत प्रतिमांचं असाधारण असा उपयोग होतो. प्रतिमांची जुळवाजुळव करून पूर्वानुभव जागृत करू शकतो. प्रतिमांची नवीन प्रकारे जुळवाजुळव किंवा पुनर्बांधणी करून नवीन मानसिक चित्र तयार करण्याच्या मनोव्यापाराला आपण कल्पना म्हणतो. पूर्वानुभवांच्या प्रतिमांचे पृथक्करण व मूल्यमापन करून रचनात्मक कल्पना तयार करून घेऊ शकतो. त्यांना सर्जनात्मक कल्पना असंही म्हटलं जातं. या सर्जनात्मक कल्पनेचे पुन्हा 3 प्रकार सांगितलेले आहेत. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे सौंदर्यनिष्ठ कल्पना, दुसरा जो प्रकार आहे तो आहे व्यावहारिक कल्पना आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे स्वैर कल्पना. पहिल्या प्रकाराचा आपण जर विचार केला त्यामध्ये ज्या सौंदर्यनिष्ठ कल्पना आहेत, सौंदर्यनिष्ठ कल्पना या साधारणपणे कोण करतात, तर त्यामध्ये कवी आहे, लेखक आहे, चित्रकार आहे, नर्तक आहे, वादक आहे, यांनी केलेल्या ज्या कल्पना असतात या सौंदर्यनिष्ठ कल्पनेमध्ये येतात. उदाहरणार्थ असं म्हटलं जातं की जो न देखे रवी ते देखे कवी, म्हणजे कवी जे पाहू शकतो तो रवी सुद्धा पाहू शकत नाही. म्हणजे कवीने आपल्या काव्यामध्ये ज्या काही कल्पना केलेल्या असतात या सर्व कल्पनांचा समावेश हा सौंदर्यनिष्ठ कल्पनेमध्ये होतो. याचबरोबर लेखक, चित्रकाराने आपल्या चित्रामध्ये रेखाटलेलं जे शिल्प असेल किंवा जे चित्र असेल त्याचा समावेश सुद्धा आपल्याला या सौंदर्यनिष्ठ कल्पनेमध्ये करता येतो. याचबरोबर दुसरा कल्पनेचा जो प्रकार सांगितलेला आहे तो म्हणजे व्यावहारिक कल्पना. व्यावहारिक कल्पना की ज्या कल्पना आपण पाहतो की वैज्ञानिक असेल, अभियंते असेल, स्थापत्य शास्त्रज्ञ असतील किंवा वस्तुरचनाकार असतील, यांच्या कल्पनांची मांडणी विचारनिष्ठ असून त्यांच्या कल्पनांवर परिस्थितीचे नियंत्रण असते आणि म्हणून या कल्पना आपल्याला या विचार प्रक्रियेत सर्वात महत्वाच्या आहेत. व्यावहारिक कल्पनांचा उपयोग हा विचार प्रक्रियेमध्ये साधारणपणे सर्वात जास्त केला जातो. आणि तिसरी जी कल्पना आहे की स्वैर कल्पना, यामध्ये आपण पाहतो की राक्षस कथा असतील, परिकथा असतील, भूतांच्या कथा असतील, यांना कशाचंही बंधन नसतं, म्हणजे स्वैर असतात की त्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा नसते, बंधनं त्याला कुठल्याही प्रकारची नसतात. म्हणून या कल्पना स्वैर कल्पना आहेत. व्यक्तीला जीवनातील समस्या सोडवण्यासाठी सर्वात जास्त मी सांगितलं की व्यावहारिक कल्पना जास्तीत जास्त उपयोग होत असतो. विविध प्रकारचे अनुभवांचे किंवा कल्पनांचे सामान्यीकरण म्हणजे संकल्पना होय. म्हणजे या विविध प्रकारचे जे आपण अनुभव घेत असतो, विविध प्रकारच्या ज्या काही संकल्पना आपण पाहतो त्याचं सामान्यीकरण म्हणजेच संकल्पना असं म्हटलेलं आहे. संकल्पना आता अनेक कल्पनांचे संकलन करून सार काढल्यास संकल्पना तयार होतात. परत एकदा सांगतो, अनेक कल्पनांचे संकलन करून सार काढल्यास संकल्पना तयार होतात. विचार प्रक्रियेत संकल्पना सर्वात जास्त उपयुक्त असतात. प्राणी, वनस्पती, निर्जीव घटक त्यांच्या गुणवैशिष्ट्यांशी व उपयुक्तते संबंधी संकल्पना आहेत. मानवी जीवनमूल्य व परस्पर संबंधाविषयी सुद्धा संकल्पना आहेत. संकल्पनांच्या निर्मितीमुळे कोणत्याही समस्येचे वर्गीकरण केले जाऊन मानवी जीवनातील असंख्य गोष्टी
सहज सुलभ झाल्या आहेत. विविध प्रकारच्या संकल्पनांची तुलना करून व जुळवाजुळव करून नवीन नियम शोधले जातात. फार दूरचे संबंध जोडण्याच्या या क्षमतेमुळे माणूस विचार प्रक्रियेची अत्युच्च पातळीवर जाऊन अति अवघड अशा समस्या सोडवून निष्कर्ष मिळवू लागला. तर्क व अनुभव यांच्या बळावरच माणसाला ज्ञानाच्या नवीन शाखा मिळाल्या. चिकित्सक विचारसरणीमुळे मानवाला योग्य व अयोग्य ठरविण्याची मूल्यमापनात्मक दृष्टी प्राप्त झाली. म्हणून समस्या निराकरणात विचार प्रक्रियेचे उपयोजन महत्वपूर्ण आहे. यानंतर आपण समस्या निराकरण किंवा जाणीव याबाबत माहिती पाहू. यामध्ये साधारणपणे की भूतकाळामधल्या चुका असेल, त्यामधून शिकणं असेल, एका वेळी अनेक आपण समस्या आपण पाहतो की निर्माण होतात आणि अशा वेळेस मग या समस्यांचा आपल्याला प्राधान्यक्रम निश्चित करावा लागतो. समस्या निराकरण करण्यासाठी म्हणजेच समस्येचे अंतिम उत्तर शोधण्यासाठी सुव्यवस्थित पद्धतीचा अवलंब आपण केला पाहिजे. यामध्ये समस्या निराकरण ही समस्येची व्याख्या करणे, नेमकी समस्या काय आहे हे समजून घेणं, समस्या निर्मितीच्या कारणांचा शोध घेणं, समस्या कशामुळे निर्माण झाली, उत्तरासाठी प्राधान्यक्रमाने पर्यायाची निवड करणं आणि त्या उत्तराची वा योग्य पर्यायाची अंमलबजावणी करण्याची कृती करणं हे महत्वाचं आहे. म्हणजेच आपण एका वेळी एकच समस्या निवडणं हे महत्वाचं आहे. भूतकाळातील ज्या चुका झालेल्या असतात आपल्या, त्या चुकांमधून बोध घेणं, त्यामधून समस्या सोडवण्यासाठी किंवा पुढे आलेल्या समस्येचा सोडवण्यासाठी त्याचा उपयोग करणं असेल. वेगवेगळ्या समस्या आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये येतात, विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये येतात, शाळांच्या समोर असतात, परंतु त्या समस्यांचा प्राधान्यक्रमानुसार रचना करून त्यातली कोणती समस्या अगोदर सोडवणं आवश्यक आहे त्याचा प्रामुख्याने विचार करणं. एका वेळी आपण एकच समस्या घेणं की ज्या समस्या सोडवल्यामुळे पुढच्या काही समस्या आपोआप सुटल्या जातील, अशी समस्याच आपण प्राधान्याने निवडणे आणि तीच समस्या आपण सुरुवातीला सोडवणे, या अशा पद्धतीने आपण जर गेलो तर निश्चितपणे समस्यांचा म्हणजे पटपट समस्या सुटू शकतात. या समस्या सोडवण्यामध्ये आपण अजून एक की सर्व शक्य उपायांचाही विचार आपण करू शकतो की जे जे शक्य उपाय आहेत त्याची निवड आपल्याला करायची, योग्य पर्याय शोधायचा. की उदाहरण जर घ्यायचं झालं तर कोविड-19च्या काळामध्ये आपण पाहतो की अनेक प्रकारच्या ज्या कंपन्या होत्या त्यांनी लसेस बनवल्या, त्या निर्माण केल्या, त्याचे उपचार अनेक वेगवेगळ्या व्यक्तींवरती करण्यात आले, त्याच्यामधून निष्कर्ष काढले आणि नंतरच आपण पाहतो की ती लस बाहेर आली. म्हणजे अशा बऱ्याचशा समस्या अशा आहेत की ज्या समस्या सोडवण्यासाठी आपण पाहतो की चिकाटी आणि मेहनतीने किंवा परिश्रम जर असतील तर निश्चितपणे या समस्या सहज सुटतात. आपण एका वेळी एक समस्येचा निवड करून आवश्यक आहे. चिकाटी, परिश्रम व जिद्द बाळगणाऱ्या व्यक्ती गुंतागुंतीच्या परिस्थितीतून सहज व सोप्या मार्गाने अशा अनेक समस्या सहज आपण पाहतो की सोडवतात. समस्येच्या मार्गातील अडथळे दूर केल्यास विचारशक्ती व समस्या निराकरण शक्ती वाढीस लागते. म्हणजे हे अडथळे जर आपण दूर केले तर त्यामधून आपल्याला मार्ग हे आपोआप निघत असतात. समस्या कोणत्याही स्वरूपाच्या असोत, मग त्या आर्थिक असो, सामाजिक असो, धार्मिक असोत, नैतिक किंवा सांस्कृतिक स्वरूपाच्या असोत, त्यावर उपाय हा असतोच. किंवा समस्या भौतिक परिस्थितीजनक किंवा भौगोलिक स्वरूपाच्या जरी असल्या तरी त्यावर सुद्धा काही ना काही उपाययोजना आपण पाहतो की सापडत असतात. यानंतर पुढचा जो भाग होता आपला तो म्हणजे समस्या निराकरणासाठीची एक आकृती या ठिकाणी दिलेली आहे. या आकृतीचा आपण विचार या ठिकाणी जर केला तर एक छोटी मुलगी एक झाडाचं छोटं रोप आहे, त्या रोपाकडे पाहते. त्या झाडाच्या रोपाला एकच पान असलेलं आपल्याला दिसून येत आहे. काही पानं खाली पडलेली आहेत.
ती विचार करायला लागते. तिचा वैयक्तिक विचार आहे की कशामुळं ही परिस्थिती निर्माण झालेली असेल. तिला ज्या समस्या आल्या त्या समस्येचा ते प्राधान्यक्रम लावते की झाडाला कुठल्याही प्रकारची पालवी नाहीये, कोणत्याही प्रकारची फुलं त्याला नाहीयेत, झाडाला कुठल्याही प्रकारच्या फुलं आलेली नाहीयेत. मग ही परिस्थिती का निर्माण झालेली असावी, नेमकी याला कोणती परिस्थिती कारणीभूत आहे, असा ती विचार करील. त्यामध्ये मग त्या कारणांचा शोध घेण्याचा ती प्रयत्न करील. दिवस कोणते आहेत, म्हणजे कारणांचा शोध घेत असताना तिच्या काय लक्षात येत आहे की उन्हाळ्याचे दिवस असतील तर ऊन खूप आहे म्हणून हे झाड, किंवा पाणी न मिळाल्यामुळे हे झाड सुकलेलं आहे का, असाही विचार तिच्या मनामध्ये येतो. समस्येचं ती पृथक्करण करायला लागते की कशामुळे झालेलं असेल, आणि मग तिला त्यामधून उपाय सुचतो की नाही, या झाडाला काय करावं लागेल, तर पाणी घालावं लागेल. म्हणजे समस्या निराकरण म्हणजे जीवनात येणाऱ्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी योग्य उपाय शोधून त्यानुसार कार्यवाही करणे, की ज्या अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी किंवा त्या समस्या सोडवण्यासाठी योग्य उपाय जर आपण योजले तर निश्चितपणे आपण समस्येमधून बाहेर पडू शकतो, किंवा समस्येमधून बाहेर पडण्याचे मार्ग आपल्याला दिसतात. यानंतर आपण पुढचा जो घटक येतो म्हणजे समस्या निराकरणासाठी उपकौशल्य किंवा तंत्र जी आहेत याचा आपण विचार करू. काही समस्या आपण पाहतो की प्रत्यक्ष डोळ्यासमोर असताना सोडवाव्या लागतात, म्हणजे मूर्त पातळीवर विचार करून समस्या सोडवणं असं म्हणतात. काही प्रसंगी वस्तू किंवा परिस्थिती डोळ्यासमोर नसताना समस्या सोडवाव्या लागतात, म्हणजे अमूर्त पातळीवरती प्रतिमा व कल्पनांच्या आधारे आपल्याला काही समस्या सोडवाव्या लागतात. दुसरं आहे समस्यांचा महत्वक्रम लक्षात घेऊन समस्या सोडवणं आवश्यक आहे. त्यांचा क्रम निश्चित करणे की कोणती समस्या महत्वाची आहे, त्यामध्ये प्रथम अशी समस्या सोडवावी की जी पुढील समस्या त्यामुळे आपोआप सुटतील, पुढील समस्या आपल्याला सोडवण्याची गरज पडणार नाही, अशी समस्या आपण साधारणपणे निवडावी. समस्येची उपयुक्तता व परिणाम पाहावा व नंतरच त्याची निवड करावी. एखाद्या समस्येमुळे अधिक बिकट समस्या निर्माण होणार असतील तर त्या समस्या शक्यतो टाळणं महत्वाचं आहे. त्यानंतरचं तिसरं आहे की समस्या विमोचनासाठी आपल्याला एकाग्रता असणं आवश्यक आहे. एकाग्रता साधली तरच अमूर्त पातळीवर आपण विचार करू शकतो आणि समस्या सोडवू शकतो. आपण विचार करू शकतो आणि समस्या सोडवू शकतो, की साधारणपणे आपण म्हणतो की विचार करणं किंवा एकाग्रता जी आहे ती का महत्वाची आहे. जर चंचलपणा जर असेल तर समस्या सोडवणं अवघड जाईल. की असं नको की त्या ठिकाणी मन वढाये वढाये उभ्या पिकात डोरं, ते चंचलपणा नको, त्या ठिकाणी एकाग्रता पाहिजे मनाची. त्यानंतरचं चौथं आहे संवेदनशीलता समस्या निराकरणाचा प्राण आहे. मानवी जे मन आहे हे उपजतच आपण पाहतो की अतिशय संवेदनशील आहे. जिज्ञासू वृत्तीने प्रत्येक गोष्ट आपण पाहतो की जाणून घेण्याची इच्छा मानवामध्ये असते. संवेदनशीलता ही समस्या निराकरणाचा प्राण असल्याचं आपल्याला दिसून येईल. प्रत्येक अनुभव हा मानवी मनाची जिज्ञासा वृत्ती टिकवून ठेवतो आणि संवेदनशीलता जिवंत ठेवतो. म्हणून संवेदनशीलता अत्यंत महत्वाची आहे की जी समस्या निराकरणाचा प्राण समजला जातो. पाचवे पूर्व अनुभवांचे संकलन व सामान्यीकरण हेही या दृष्टीने महत्वाचे आहे. पूर्व अनुभवांचे संकलन करून त्यामधून सामान्य बोध किंवा संकल्पना तयार करावयाची व हवी ती समस्या विमोचनामध्ये त्याचा उपयोग करायचा. हेही एक तंत्र या समस्या निराकरणासाठी सांगितलं जातं. आणि पुढचं सहावं आहे निरीक्षण असेल, अवलोकन असेल, साम्यभेद शोधणं असेल, विरोधाभास ओळखणं असेल, क्रम लावणं, त्याचं वर्गीकरण करणं, तर्क करणं, सूचना पालन करणं,
उपाययोजना करणे, निष्कर्ष काढणे, अनुमान करणे, यामुळे समस्या निराकरण हे जलद गतीनं होतं. 7वं आहे अतिउत्तम निर्णय शक्ती समस्या निराकरणास दिशादर्शक ठरते. म्हणजे प्रयत्न आपण पाहतो, प्रयत्न वाळूचे कण रगडता आपण म्हणतो ना, तेलही गळे, की अतिउत्तम म्हणजे निर्णय शक्ती जी आहे ही या ठिकाणी महत्वाची आहे. म्हणजे प्रयत्न जर असतील तर निश्चितपणे आपण यामधून बाहेर पडतो. निर्णय शक्ती जी आहे ती आपली चांगली असेल तर निश्चितपणे आपण त्यामधून बाहेर पडू शकतो. त्यानंतर पुढचं तंत्र दिलेलं आहे की समस्या निराकरण हे संयोग अध्ययन वृत्तीचं अत्यंत महत्वाचं अंग आहे, की यासाठी शारीरिक मानसिक आरोग्य चांगले असावे लागते. समस्या निराकरणासाठी संयोग अध्ययन वृत्ती असेल तर समस्या जी आहे ती चांगल्या पद्धतीने किंवा लवकर सुटते. हे एक महत्वाचं अंग आहे असंही म्हटलं जातं. शारीरिक मानसिक आरोग्य जर आपलं चांगलं असेल, म्हणजेच आपण पाहतो की साऊंड माइंड इन साऊंड बॉडी, चांगलं शरीरात एक चांगलं मन राहत असतं, की तुमच्यामध्ये शारीरिक मानसिक आरोग्य तुमचं जर चांगलं असेल तर निश्चितपणे तुम्ही समस्या पटकन सोडवू शकता. सर्जनशील, त्याच्या पुढचं आहे सर्जनशील विचाराने सुद्धा समस्या निराकरण होतं. म्हणून या अशा प्रकारचे सर्जनशील विचार आहेत, त्यामधून नवनिर्मिती सुद्धा होऊ शकते. म्हणजे सर्जनशील विचार हे समस्या निराकरणासाठी अत्यंत महत्वाचे समजले जातात. सतत मनन व चिंतन करून परिस्थितीचा अभ्यास करण्याची वृत्ती किंवा तळमळ असेल तर समस्या आपल्याला ओळखायला व पटकन सोडवायलाही त्यामुळे मदत होते. त्यानंतरचं पुढचं आहे की ज्या वेळेच्या समस्या त्यावेळेसच सोडवाव्यात. म्हणजे भूतकाळातील समस्या तशाच जर आपण सोडवून दिल्या तर कदाचित त्याची गुंतागुंत जी आहे ती अधिक वाढवू शकते. म्हणून भूतकाळातील ज्या समस्या असतील किंवा ज्या त्या वेळच्या समस्या ज्या त्या वेळेसच सोडवणं अत्यंत आवश्यक आहे. समस्या सोडवण्यासाठी मुलांमध्ये काही गोष्टींचा विकास करणं हे गरजेचं आहे. त्यामध्ये मग सर्जनशीलता असेल, संशोधन कौशल्य असेल, मुलांना गटकार्य देणं असेल, त्यांची भावनिक बुद्धिमत्ता काय आहे ते पाहणं असेल, त्यांना धोका पत्करण्याची किंवा जोखीम घेण्याची सवय त्यांच्यामध्ये निर्माण केली पाहिजे. निर्णय शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. संवेदनशीलता मुलांच्या मध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे या पद्धतीचा जर आपण वापर केला, या उपकौशल्यांचा आपण जर वापर केला, या तंत्राचा आपण जर वापर केला तर निश्चितपणे आपण आपल्या समस्या जलद गतीने किंवा पटकन सोडवू शकतो. हे सर्व पाहत असताना आपण प्रामुख्याने सर्वात महत्वाची बाब जर कोणती असेल तर समस्या निराकरणात पालक शिक्षकाची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. यामध्ये पालक आणि शिक्षकाने काय करणं आवश्यक आहे समस्या निराकरणात, तर मुलांची अति काळजी नको असं म्हटलेलं आहे. व इतर ज्या वेळेस आपण पाहतो की एखादं कठीण प्रसंग येईल त्यावेळेस मुलांना नाउमेद पण करू नये असं पण म्हटलं जातं, की अति काळजी करू नका किंवा जर मुलगा चुकला तर त्याला नाउमेद पण करू नका. दुसरं, पालक आणि शिक्षकांच्या दृष्टीने महत्वाची बाब म्हणजे स्वातंत्र्य द्या त्यांना, चुका करू द्या परंतु तशाच प्रकारच्या चुका पुन्हा पुन्हा होणार नाहीत याची शिक्षकांनी आणि पालकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. तिसरी महत्वाची बाब म्हणजे मुलांना सर्जनात्मक खेळ खेळू द्या, की शाळेत खेळले जाणारे जे काही वेगवेगळे खेळ असतील म्हणजे त्यामध्ये सर्व प्रकारचे इनडोर असतील आउटडोर असतील सर्व प्रकारचे खेळ असतील ते खेळ खेळायला परवानगी त्याला द्या, त्याला प्रोत्साहन द्या. याचबरोबर मी असं म्हणेल की 2016 मध्ये जेव्हा आपण भाषा विकासाचं मूलभूत भाषा विकासाचं जे प्रशिक्षण झालं होतं त्यामध्ये आपण अनेक प्रकारचे वेगवेगळे खेळ पाहिलेले होते. म्हणजे अशा प्रकारचे खेळ सुद्धा आपल्याला मुलांना त्यांना खेळण्यासाठी संधी देणं आवश्यक आहे. पुढचं आहे
की पर्याय निवड आणि अनेक पर्याय असं म्हटलेलं आहे, की मुलांच्या समोर आपण अनेक पर्याय ठेवावेत आणि पर्याय निवड त्यांनाच करू द्यावी. हा का निवडला याबाबत शिक्षकांनी किंवा पालकांनी त्याच्याबरोबर चर्चा करणं आवश्यक आहे. त्यानंतरचं पुढचं आहे, की मुलांच्या विकासामध्ये जास्त ढवळाढवळ नको. की मुलं शिक्षण घेत असताना असेल, शिक्षक शिकत असताना असेल, कोणत्या गोष्टी त्यांनी कराव्यात, कोणत्या करू नयेत. आपण बऱ्याचदा काय करतो, मध्ये-मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. असं करू नको, तसंच कर, तसं केलं तर असं होईल. मुलांच्या विकासामध्ये या गोष्टी त्यांना बऱ्याचदा समजत असतात. म्हणून की त्यांच्या त्या विकासामध्ये साधारणपणे ढवळाढवळ शिक्षकांनी किंवा पालकांनी न केलेलं अधिक उत्तम. समस्या निराकरण कुटुंबात एक करमणुकीचा खेळ म्हणून असावा किंवा समस्या निराकरणावरती आधारित मुलांच्या मध्ये किंवा पालकांनी कुटुंबामध्ये मुलांच्या बरोबर संबंध ठेवताना, वावरताना किंवा आज तुला शाळेमध्ये कोणकोणत्या समस्या आलेल्या होत्या, ती समस्या तू कशी सोडवली, तुला रस्त्याने येताना काही अडचणी आल्या किंवा कोणती समस्या आलेली होती. म्हणजे अशा प्रकारे किंवा वेगवेगळ्या गोष्टी मुलांना सांगणं असेल, त्यामधून मुलांशी चर्चा करणं असेल, की तो एक करमणुकीचा भाग असावा. समस्या निराकरण हे कुटुंबाचा तो एक करमणुकीचा भाग असावा आणि त्यामध्ये त्याला संधी अधिक देणं, त्याच्याबाबत आपण मार्गदर्शन करणं हे महत्वाचं आहे. पुढचं आहे, की समस्या निराकरणावर आधारित गोष्टींचं वाचन करा. शाळेमध्ये आपण पाहतो, की समस्या निराकरणावरती आधारित अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पाठ आहेत पहा. आपल्या क्रमिक पाठ्यपुस्तकामध्ये आहेत. आता रूम टू रीड वाल्यांनी जी पुस्तकं दिलेली आहेत, त्या पुस्तकांमध्ये आपल्याला अनेक गोष्टीची अशी पुस्तकं आहेत, की ती पुस्तकं आपल्याला समस्या निराकरणावरती आधारितही त्यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत. खूप छान छान अशा गोष्टी आहेत, की त्या गोष्टींचं वाचन आपण करणं आवश्यक आहे आणि त्या गोष्टीमधून ती समस्या आपल्याला किंवा मुलाला सांगणं गरजेचं आहे, की ही समस्या तुम्हाला जर आली तर आपण कशा पद्धतीने सोडवाल, ही चर्चा मुलांबरोबर करणं आवश्यक आहे. पुढचं आहे, की मुलांना छोटे-मोठे प्रकल्प करायला द्या. त्या प्रकल्पामधून मुलांना शिकण्याची संधी द्या. तो प्रकल्प कशा पद्धतीने राबवतायत, कशा पद्धतीने करतायत, हे पाहणं आवश्यक आहे. पुढचं आहे, की त्यांना अपयश येण्याचा अनुभव द्या. बऱ्याचदा आपण पाहतो, की मुलं अपयश आलं, की तणावामध्ये जातात आणि मग नको त्या गोष्टी करतात. म्हणून अपयश पचवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण करणं महत्वाचे आहे. अनेक आपण पाहतो, की शाळांच्या मध्ये वेगवेगळ्या स्पर्धा होतात. या स्पर्धांमधून आपल्याला काय करता येईल मुलांच्या मध्ये, की जरी आपला पराभव झाला तरी तो पराभव कसा पचवायचा आहे, कसा स्वीकारायचा हे आपण शिकवणं महत्वाचं आहे. म्हणजे अपयशाचा अनुभव मुलांना येऊ देणं महत्वाचं आहे. आम्ही काम करत असताना पाहतो, की अनेक अनेक आमच्या बरोबरचे जे अधिकारी आहेत ते 12वीला नापास झालेले आहेत. पण तरीही प्रयत्न करून पुढे भविष्यामध्ये ते अधिकारी झालेले आहेत. म्हणजे अशा कितीतरी गोष्टी आहेत, की ते अनुभव देणं असेल, अपयशाचा अनुभव देणं असेल, असे काही चांगले अनुभव मुलांना समजून सांगणं असेल, म्हणजे याही गोष्टी आपल्याला यामध्ये करता येतील. त्यानंतरचं पुढचं आहे, की मुलांना त्यांच्या अडचणी विचारायला किंवा त्याची संधी देणं आवश्यक आहे. अडचणी, समस्या जाणून घेणं आवश्यक आहे. कोणत्या अडचणी येतात, कोणत्या समस्या आहेत, या जर आपण खुल्या मनाने मुलांबरोबर जर चर्चा केली, मोकळ्या मनाने जर आपण त्यांच्याबरोबर चर्चा केली, तर ही मुलं आपल्याला सांगतात आणि मग त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, मग शिक्षकाने त्याला घरामध्ये काही अडचणी आहेत का? कोणी रागवतं का नेहमी? मारतात का? म्हणजे याही चर्चा आपण शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांबरोबर करू शकतो आणि तशा प्रकारचं मार्गदर्शन मग पालक सभांच्या मधून आपण पालकांना करू शकतो. पुढचं आहे कौशल्य विकासास संधी द्या म्हटलेलं आहे, की मुलांना कौशल्य विकासास संधी देणं आवश्यक आहे. वेगवेगळी कौशल्य मुलं आत्मसात करत असताना, की त्या कौशल्य विकासाची संधी देणं, की भलं एखादं कौशल्य तो शिकत असताना एकदा चुकेल, दुसऱ्यांदा चुकेल, तिसऱ्यांदा चुकेल, पुढच्या वेळेस तो बरोबर करेल. पण त्याला ती संधी देणं आवश्यक आहे. तो चुकला म्हणून त्याला लगेच त्या ठिकाणाहून बाहेर काढणं हे चुकीचं आहे. की आपण पाहतो, की सांस्कृतिक कार्यक्रम आपण घेतो. काही मुलांना पहिल्याच सरावामध्ये
चांगलं नृत्य करता येईल असं नाही. त्याला पुन्हा पुन्हा त्यामध्ये आपल्याला सराव द्यावा लागेल. मग तो चांगल्या पद्धतीने करेल. म्हणून कौशल्य विकासास आपण त्यांना संधी देणं आवश्यक आहे आणि आवश्यक आत्मविश्वास मुलांच्या मध्ये निर्माण करणं गरजेचं आहे, की मी ते करू शकतो. माझ्यामध्ये तो आत्मविश्वास आहे. हा आवश्यक असा आत्मविश्वास मुलांच्या मध्ये जर आपण निर्माण केला, तर निश्चितपणे मुलं ही समस्यांमधून बाहेर पडतील. पुढचं आणि शेवटचं, की परिस्थितीशी जुळवून घेणं. बऱ्याचदा आपण पाहतो, की मुलं काय करतात, की समस्या निराकरण करत असताना की परिस्थितीमधून जुळवून घेण्याची क्षमता त्याची नसते. चांगल्या ठिकाणी वाढलेले असतात, चांगल्या ठिकाणी हे झालेले असतात आणि अचानक एखाद्या ठिकाणी त्याचा प्रवेश झाला, की त्या ठिकाणचं हवामान, त्या ठिकाणचं परिस्थिती, त्या ठिकाणचं जेवण असेल ते त्याला जमत नाही. म्हणून त्या परिस्थितीशी कसं जुळवून घ्यायचं, म्हणजे कोणत्या प्रकारे आपण त्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो, हे पाहणं आवश्यक आहे. म्हणजे या सर्व बाबींचा विचार करून समस्या निराकरणात आपण पाहतो, की पालकाची आणि शिक्षकाची भूमिका ही अत्यंत महत्वाची असलेली दिसून येते. यानंतर एक प्रश्नावली आपल्याला दिलेली आहे, की ही प्रश्नावली साधारणपणे आपण वर्गामध्ये जर मुलांकडून भरून घेतली, की त्यातले 1-2 प्रश्न मी या ठिकाणी त्याची चर्चा करतो. मी समस्या निर्माण झाल्यावर त्याची कारणे शोधतो. मी समस्या निर्माण झाल्यावर गोंधळतो. मी समस्या सोडवण्याचे विविध पर्याय शोधतो किंवा मी समस्या निर्माण झाल्यावर नाराज होतो. जेव्हा शिक्षक अध्ययन अनुभव देत असतो, अशा प्रसंगी बऱ्याचदा आपण पाहतो, की गणिताची उदाहरणं सोडवत असताना असेल, मुलं गोंधळतात. मुलांना एकदा सांगून, दोनदा सांगून काही गोष्टी समजत नाही. त्यात सर्वच मुलं एका गतीनं शिकणारी नसतात आणि मग काही मुलांचा गोंधळ निर्माण होतो. अशा वेळेस ते उदाहरण, ती समस्या मुलांना पुन्हा पुन्हा सांगणं गरजेचं आहे. म्हणजे मुलांची गोंधळ होणार नाही. या पद्धतीने आपण जर मुलांकडून प्रश्नावली भरून घेतली आणि कोणती मुलं कोणती जबाबदारी झटकणारी मुलं कोणती आहेत, मग त्यांना आपल्याला काय अनुभव देता येतील किंवा जबाबदारीनं काम करणारी कोणती आहेत किंवा त्याची कारणं कोण शोधतो व्यवस्थितपणे, मग त्याला आपल्याला वर्गाचं नेतृत्व देता येईल किंवा त्याला वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला संधी देता येईल किंवा त्या क्षमता ज्या विद्यार्थ्यांमध्ये नाहीत, त्या क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी सुद्धा एक शिक्षक म्हणून आपल्याला प्रयत्न करता येतील. म्हणजे अशा प्रकारचं एक प्रश्नावली ही आपल्याला मुलांकडून भरून घेता येईल आणि ती प्रश्नावलीचं वर्गीकरण आपल्याला करता येईल. त्यानंतरचं पुढचं आहे, की मुलींच्या शाळेतील अनुपस्थितीची यावरती आधारित एक छोटीशी समस्या या ठिकाणी दिलेली आहे. याची कारणं या ठिकाणी दिलेली आहेत. कशामुळं मुली शाळेमध्ये अनुपस्थित राहतात, ही कारणंही आपल्याला साधारणपणे ज्ञात आहेत. लहान भावंडांना सांभाळणं असेल, घरातील काम करणं असेल, शैक्षणिक साहित्यांचा अभाव असेल, आरोग्य असेल, शाळेचे घरापासूनचं अंतर जास्त असेल किंवा पालकांना शिक्षणाचं महत्व नसेल, अज्ञानी पालक असतील, पालकांची आर्थिक स्थिती ही गरिबीची असेल, पालकांना शेतात काम करावं जावं लागत असेल म्हणून मग त्या मुलीला शाळेत पाठवलं जात नसेल, असे कितीतरी कारणं याची असू शकतात. याचे परिणाम कोणते आहेत मग? या समस्येमुळे काय परिणाम होतात मुलींच्यावरती? त्यांचं शिक्षण खंडित होणं, राहणीमानावर त्याचा परिणाम होतो, आत्मविश्वास त्यांचा कमी होतो, बालमजुरीची समस्या असेल, अभ्यासात मागे पडणं असेल, त्यांचा सामाजिक दर्जा कमी होणं असेल किंवा मुलगी शाळाबाह्य होणं असेल, अभ्यासाविषयी मुलींच्या मध्ये नावड निर्माण होणं असेल, असे काही परिणामही यामधून काय होतात की दिसून येतात. मग यावरती आपल्याला काय उपाययोजना करता येतील? तर यावरती पहा, की आपल्याला की लहान मुलांना एकतर बाल संगोपन केंद्र जर त्या ठिकाणी असेल तर त्या बाल संगोपन केंद्रामध्ये त्या बाळाला टाकता येईल किंवा अंगणवाडीत बसून सुद्धा त्या मुलाला किंवा त्या मुलीला शाळेमध्ये उपस्थित राहता येईल. घरातील व शेतातील कामं जर सुट्टीच्या दिवशी केली तर आपल्याला शाळेच्या वेळेव्यतिरिक्तही
ही कामं करू शकतो आणि ती शाळेमध्ये येऊ शकते. परिस्थितीशी तडजोड करून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी शिक्षण घेणं शक्य होईल. अशी कितीतरी माणसं आहेत, कितीतरी समाजातील व्यक्ती आहेत, की ज्यांनी परिस्थितीशी तडजोड केली. प्रसंगी रात्रीचा दिवस केला, शिक्षण घेतलं आणि आज मोठमोठ्या पदांवरती पोहोचलेले आपल्याला दिसून येतात. पालक सभेच्या माध्यमातून पालकांचं प्रबोधन करणं असेल, चांगल्या आरोग्यदायी सवयीचा अंगीकार करणं असेल, की हे उपाय आपल्याला यामधून राबवता येतील. निश्चितपणे अशा पद्धतीचे उपाय करून आपल्याला त्या समस्या सोडवता येतील, त्या समस्यांमधून बाहेर येता येईल. यानंतर पुढचं या ठिकाणी अजून एक समस्या, की गोष्ट ऐका आणि समस्या सोडवा असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी जी गोष्ट दिलेली आहे, मी आता ती गोष्ट पूर्णपणे वाचत नाही. आपण ती गोष्ट वाचावी आणि त्यामध्ये तो जो व्यापारी आहे, तो आपल्या मुलांची जी वाटणी आहे, ती वाटणी तीर्थयात्रेस गेल्यानंतर पाकिटात तो कशा पद्धतीने त्यांनी करून ठेवलेली असते बंद करून, आणि नंतर जेव्हा मुलं हे पाकिट उघडतात आणि त्यावेळेस मुलांचा झालेला जो गोंधळ असतो, तो गोंधळ कसा उडतो आणि ती वाटणी कशी करून घ्यावी, याबाबत मी म्हणेल की आपण सर्वांनी किंवा आपण शिक्षकांनी वर्गामध्ये चर्चा करावी. साधारणपणे की अशा कितीतरी गोष्टी आपण मुलांना देऊ शकतो, मुलांना सांगू शकतो. अशा प्रकारच्या कितीतरी गोष्टी आज आपल्यापर्यंत आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये आपण पाहतो की रूम टू रीड हा कार्यक्रम राबवला जातोय. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याकडे अनेक प्रकारच्या गोष्टीची पुस्तकं आलेली आहेत. त्यामध्ये अशा कितीतरी गोष्टी आपल्याला आहेत की ज्या वाचल्यानंतर मुलांना त्या समस्या निराकरणासाठी महत्वाच्या ठरतील. त्यामधून त्यांच्यामध्ये समस्या निराकरण कौशल्यांचा विकास होऊ शकेल. आपल्या दैनंदिन अभ्यासक्रमातील काही घटक आपण यासाठी सांगू शकतो. पालक व शिक्षकाची भूमिका समस्या निराकरणात महत्वाची असून त्यांना यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. योग्य मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. यामुळे मुलं समस्येमधून लवकर बाहेर पडून तणावमुक्त होऊ शकतील. तसेच दैनंदिन अध्यापनात या कौशल्यांचा विकास झाला तर पर्यायाने मुले स्वतःचे जीवन जगत असताना येणाऱ्या समस्या भविष्यात सहज सोडवू शकतील. हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होईल. अशीच एक आपल्याच पाठ्यपुस्तकामधील एक कविता, या कवितेतील 2-4 ओळी मी या ठिकाणी सांगणार आहे. कवितेचं नाव काय आहे पहा, की या काळाच्या भाळावरती. उत्तम कोळगावकरांची ही एक कविता आहे. 5वी का 6वीच्या पुस्तकामध्ये दिलेली ही कविता आहे पहा, की या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लाव टिळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा. नित्य नवी तू पाही स्वप्ने साकाराया यत्न करी. सूर्यफुलाची फुलवी बाग उजेड यावा घरोघरी. वाहत येवोत समृद्धीच्या नद्याच सगळ्या खळाखळा. या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लाव टिळा. म्हणजे यामध्ये सुद्धा एक समस्या दिलेली आहे आणि या समस्येमधून बाहेर पडण्यासाठीचा एक मार्ग सांगितलेला आहे. त्यामध्ये आपल्याकडे जर चिकाटी असेल, म्हणजे या कवितेचा जो भावार्थ आहे तो आपल्याला मी वेळेअभावी या ठिकाणी सांगणार नाही, परंतु कोणतीही गोष्ट आपण साध्य करण्यासाठी श्रमाची तयारी आपण ठेवणं आवश्यक आहे. येणाऱ्या अडचणींना न घाबरता सामोरं जाणं गरजेचं आहे. अशक्य असं काहीही नसतं, हे या कवितेतून आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. असाच एक दुसरा प्रसंगही या ठिकाणी आपल्याला खूप छान सांगितलेला आहे, की त्यामध्ये यश जसा विचार तसा दृष्टिकोन असा एक हे दिलेला आहे, पाठ दिलेला आहे, की यामध्ये एक प्रसंग सांगितलेला आहे. खूप छान असा विचार सांगितलेला आहे. आपण या कौशल्यामध्ये विचार प्रक्रियेच्या किंवा समस्या निराकरणामध्ये कसा महत्वाचा आहे हे या ठिकाणी पाहिलेलं आहे, की
विचार प्रक्रिया म्हणजे समस्या निराकरण जर आपल्याला करायचं असेल तर त्यामध्ये विचार प्रक्रिया ही खूप महत्वाची आहे. विचार प्रक्रिया जर योग्य असेल तर समस्या पटकन सुटतात आणि तशाच असे आशयाचा एक घटक आपल्या याच्यामध्ये दिलेला आहे. त्याच्याच खाली एक आपल्याला दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे की जे आपण आपल्या ऍक्टिव्हिटीमध्ये दिलेलं आहे की तुमच्याच पाठ्यपुस्तकामधलं ते उदाहरण दिलेलं आहे की सीआरजी ग्रुपनी त्यावरती चर्चा करायची. त्याचं मी या ठिकाणी हे घेणार नाही वेळेअभावी. फक्त जाता जाता एकच गोष्ट या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगेल की हरिवंशराय बच्चनजीची जी कविता आहे की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चिटी जब दाना लेकर नन्ही चिटी जब दाना लेकर 100 बार फिसलती है. नन्ही चिटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवार पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है. चढ़कर गिरना गिर कर चढ़ना न अखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न आणि चिकाटी जर असेल, कष्ट करण्याची क्षमता जर असेल मुलांमध्ये तर निश्चितपणे आपण या मुलांना समस्येमधून बाहेर काढू शकतो. सर्व शिक्षक मित्रांना, सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझी एवढीच विनंती असेल की आपण मुलं आज आपण जे अध्ययन अनुभव देतो मुलांना, आज आपण जे पाठ मुलांपुढे मांडतो, या पाठांचा उपयोग समस्या निराकरणामध्ये मुलांना भविष्यात त्याचं जीवन जगत असताना कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करावा आणि मुलांच्या समस्या निराकरणामध्ये आपली जी भूमिका आहे ही यशस्वीपणे पार पाडावी यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद.